नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 72 SSC GD 2026 आपलं नोटिफिकेशन कालच आलेलं आहे, म्हणजे 1 डिसेंबरला आपलं नोटिफिकेशन आलेलं आहे. ठीक आहे. तर त्या नोटिफिकेशनमध्ये आपलं फॉर्म फिलिंगची डेट असो, एक्झाम डेट, व्हॅकन्सी, आपलं एज लिमिट, डॉक्युमेंट्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्झाम पॅटर्न, म्हणजे भरतीबद्दल तुमचे जे पण डाऊट असणार आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी जे SSC GDची तयारी करतात त्यांच्यासाठी वन ऑफ द बेस्ट आपला व्हिडिओ आजचा असणार. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. लागलं तर 2x स्पीडनं बघा, पण शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. एक्सपिरियन्स मला स्वतः SSC GDचा त्याच्या बेसवर मी ह्या गोष्टी जे तुमचं माहिती आहे सगळं नोटिफिकेशनचे म्हणा, भरतीचे म्हणा, सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच, कारण की मागची जी भरती होती 2025ची त्यामधील जे सिलेक्शनवाले कॅन्डिडेट आहे आपल्याकडे, सगळ्यात जास्त कॅन्डिडेट आपल्याकडे जे आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती जे मुलं आहेत त्यांना, म्हणजे ते सर्वात जास्त सिलेक्शनवालं मुलं आपल्याकडेच आपल्या चॅनलवर, आपल्या चॅनलसोबत कनेक्ट म्हणा की आपल्या गायडन्समध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे वन ऑफ द बेस्ट चॅनल आपलं आहे. इथून पुढे जे SSC GD 2026चे जे पूर्ण प्रोसेस असणार आहे, तुमची भरती असणार आहे, काय काय गोष्टी असणार आहे, त्यासाठी व्यवस्थित आपलं गायडन्स आपल्या चॅनलवरती येत असते. कारण की चॅनलवरती फक्त मी जास्तीत जास्त SSC GDचेच व्हिडिओ टाकत असतो. ठीक आहे. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत नाही. आता पहिला व्हिडिओ असणार आहे, कारण की बरेचसे नवीन कॅन्डिडेट इथून जुडतात, त्यांना माहीत नसते. तर पुढचं तुमचं स्ट्रॅटर्जी असो, तुमचं गायडन्स असो, सर्व गोष्टी चॅनलवर येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तर सर्वात आधी आपलं जे नोटिफिकेशन होतं ते एकदा आपण बघून घेऊ, कारण की नोटिफिकेशन वरतून सर्व गोष्टी क्लिअर होत असतात आपल्या. ठीक आहे. तर नोटिफिकेशन तुम्ही बघितलंच असेल, आय थिंक 1 डिसेंबरला तुम्ही बघू शकता. नोटिफिकेशन आपलं आलं होतं SSCचं 1 डिसेंबर 2025. नोटिफिकेशन ॲक्च्युली लवकर येणार होतं, पण तुम्हाला माहीतच असेल आपलं SSCचं काय विषय चालू होतात, ते एक्झाम एडिकिटी जे आपलं घेत होतं, त्यामुळे सर्व CGL असो, CH असो, सर्व MTS असो, सर्व एक्झाम आपले पुढे पुढे गेलते. त्यामुळे आपलं SSC GD जे नोव्हेंबरमध्ये येणार होतं स्टार्टिंगलाच, ते आपलं डिसेंबरमध्ये आलं. 1 डिसेंबरला नोटिफिकेशन आले त्याचं. ठीक आहे. पण काय असो, SSCची प्रोसेस जी असते ती जास्त लेट होत नसते, हे तुम्हाला माहीतच असेल. आता याच्यात व्हिडिओ बघणारे आपले बरेचसे जुने कॅन्डिडेट असतील, मॅक्सिमम जुने असतील, ज्यांना 1 भरती 2 भरतीचा एक्सपिरियन्स असेल, आणि काही नवीन पोरं पण असतील. ठीक आहे. तर गोष्टी थोड्या मी जास्त बेसिकपासून सांगणार आहे, कारण की नव्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं काय. ठीक आहे. तुम्हाला जर माहीत असेल, तुमचं काही लॉस नाही, तर तुम्ही ते पण ऐकून घ्याच तुम्ही, म्हणजे तुमचे जे डाऊट आहेत ते सर्व क्लिअर होतीलच. ठीक आहे. तर सर्वात आधी बघून घ्या आपलं फॉर्मची जी फिलिंगची जी डेट असणार आहे, म्हणजे 1 डिसेंबरपासून तुम्ही फॉर्म भरू शकता 31 डिसेंबरपर्यंत. ठीक आहे. आणि लास्ट टाईम फॉर फीसाठी किती टाईम सांगेल त्यांनी 1/1/2026 म्हणजे 1 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमचा पेमेंट करू शकता. ठीक आहे. तर एवढे दिवस काही थांबू नका तुम्ही, आणि स्टार्टिंगले पण काही फॉर्म भरू नका. विषय असा असते, बऱ्याचशा पोरांना माहीत नसते. आता जे पोरं सिलेक्ट होतात त्यांना नंतर समजते, ज्यांना चांगले मार्क असून त्यांना पोस्ट भेटत नाही चांगली, जे डिझायरेबल पोस्ट असते त्यांची, म्हणजे त्यांना चांगले मार्क असतात, CIचं भेटू शकत होतं, पण तिथे BSc भेटतं. विषय एकच असते, फक्त फॉर्म भरताना गलती करतात. फॉर्म भरताना गलती करू नका. लागलं तर यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे डायरेक्ट फॉर्मचा, कारण की बरेचसे पोरं करिअरचा सवाल देतं, कारण की तुम्हाला मार्क चांगले असतात, आणि तिथे एक विषय असते पोस्ट प्रिफरन्सचा. ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत असेल आय थिंक. तिथं काय करतात, नेट कॅफे म्हणा का स्वतः जर फॉर्म भरला, आपल्याला माहीत नसतं पोस्ट प्रिफरन्स काय असते, तर तिथं जो पोस्ट प्रिफरन्स असते सिस्टीम जनरेटेड, म्हणजे आपण वरती BSF टाकून देतो, CRPF असं, तसा विषय नाही. तर त्यामुळे फॉर्म भरायला गडबड करू नका. व्यवस्थित सर्व माहिती कलेक्ट करा, कसा फॉर्म भरणं पडतं, काय असते, सर्व गोष्टी माहीत करा, तेव्हाच फॉर्म भरा. आता जुन्या विद्यार्थ्यांना माहीत असेल ते. ठीक आहे. तर हेच आपलं की फॉर्म आपला भरणं चालू होणार आहे 1 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता सर्वात मेन येतं आपलं एक्झाम कधी असणार आहे. ठीक आहे. आता बरेचसे विद्यार्थी असे असतील आपले जुने, की भाई ते 1 वर्षापासून डायरेक्ट भिडेल असेल अभ्यासासाठी, तेच फक्त वाट पाहत असेल की भरती पडती कधी आणि मी कधी ते पेपर फोडणार आहे. ठीक आहे. आणि आता आहे डिसेंबर. ठीक आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तुम्ही पकडून झाला तुमचा, त्यांनी डेट जी दिलेली आहे फेब्रुवारी एप्रिल, म्हणजे तुम्ही पकडून झाला मार्च एप्रिलमध्ये तुमचा एक्झाम होणार आहे. हे SSC भाई आपलं हे जी डेट सांगितली तेव्हाच तुमचा एक्झाम होते त्याच्या अंदरमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका.
एक टार्गेट पकडून चाला एक्झाम कधी होणार तुमचं फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत एनी हाऊ तुमचं एक्झाम चालू होणार आहे. फेब्रुवारी मार्च नाही तर मार्चमध्ये एनी हाऊ चालू होतील तुमचं एक टार्गेट जर म्हणत झालं एक्झामचं कधी होणार आहे तर फेब्रुवारी एंडिंग आणि मार्चच्या स्टार्टिंगला तुमचा एक्झाम होणार. हे तुम्ही टार्गेट पकडून चाला, ठीक आहे. तर त्यानंतर आपलं एक्झाम डेट सांगितलीच मी तुम्हाला कधी एक्झाम असू शकते. आता बघू शकता तुम्ही व्हॅकन्सी. आता विषय असा आहे, फक्त एक शॉर्ट नोटिफिकेशन समजा, तुमचं जे डिटेल नोटिफिकेशन येईल त्यामध्ये तुमचे जे स्टेट वाईज जागा असतील. आता ही भरती तुम्हाला माहीतच असेल, जुन्या विद्यार्थ्यांना तेच म्हणते मी की माहीत असते सर्व गोष्टी, पण जे नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसते. भरतीचा फायदा हाच असते SSC GDचा की तुम्ही जे कॉम्पिटिशन फाईट करता ते फक्त महाराष्ट्राच्या मुलासोबत करता, कारण की तुमचा कट ऑफ जो लागते SSC GDचा तो फक्त महाराष्ट्राच्या पोरायला कम्पेअर करूनच लागत असते. बाकीच्या स्टेटचा कट ऑफ अलग असते. म्हणजे 160पैकी तुमचं पकडून झाला 110. ह्यावेळेस चान्स 110चे, मागच्या वेळेस गेलं तर 120+. म्हणजे जसा तुमचा पेपर असेल तसा तुमचा कट ऑफ लागेल. कट ऑफ काही म्हणजे अपडाऊन होतच असते, ही एक अलग गोष्ट आहे. पण सांगायचा विषय हाच की जे UP झालं, बिहार झालं, जे चांगले स्टेट आहे त्यापेक्षा आपला महाराष्ट्राचा डेफिनेटली कट ऑफ खूप कमी जाते. तर त्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे, चांगल्या पोस्ट आपण घेतल्या पाहिजे, ठीक आहे. तर जे महाराष्ट्राच्या जागा आहेत, आता मागच्या वर्षी जर सांगायचं झालं तर काहीतरी आता फिक्स आकडा तर माझ्या ध्यानातून गेला आहे, असं 2400 नाही तर 2100 अशा काहीतरी जागा असतात आपल्या दरवेळेस. म्हणजे एक पकडून झाला तुम्ही 2000च्या आसपास आपल्या जागा असतात महाराष्ट्रासाठी स्पेशल, बरं, ठीक आहे. तर आता ही जी भरती आहे यामध्ये जागा किती आहे टोटल, आता नोटिफिकेशन आलेलं 25,000. पण जर रेकॉर्ड पाहिला आपण मागच्या वर्षीचा आणि त्याच्या मागच्या वर्षी तर जास्त जागा होत्या, जवळपास त्या काहीतरी 50,000-1,000पर्यंत जागा होत्या. आणि त्याच्या मागच्या वर्षी पण स्टार्टिंगला त्यांनी 24,000 जागा सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर त्या डेफिनेटली जागा वाढत असतात. त्याच्यामुळे तुम्ही जागाचा सध्या तरी ताण घेऊ नका, तुमचे चान्सेस जास्त आहे जागा वाढण्याचे, ठीक आहे. तर तुमच्या दरवर्षी जागा वाढतच असतात, कारण की तुम्ही बघू शकता जर जागा तुम्ही बघितल्या तिथं BSFमध्ये फक्त त्यांनी सांगितले 600 जागा. आणि असं होऊ शकत नाही BSFमध्ये फक्त 600. BSF सगळ्यात मोठी म्हणजे CRPF आहे तशी सगळ्यात मोठी, आणि BSF त्याच्यानंतर सेकंड लार्जेस्ट फोर्स आहे स्ट्रेंथच्या विषयामध्ये, ठीक आहे. तर 600 इथं असू शकत नाही, कारण की जे तुमचं व्हॅकन्सी काउंट होतात, आता 2026च्या व्हॅकन्सी ज्या असतं ना दरवर्षी काउंट होणं, तर ते काउंट होतील आणि यामध्ये डेफिनेटली त्या ॲड होतील. तर तुमच्या जागा वाढणार आहेच, ठीक आहे. BSFमध्ये जास्तीत जास्त BSFमध्येच वाढतील तुमच्या जागा. CISFच्या बरोबर आहे, CISFच्या बरोबर CRPFमध्ये जास्त चान्स आहे व्हॅकन्सी वाढण्याचा, ठीक आहे. तर तुम्ही व्हॅकन्सीचा जास्त लोड घेऊ नका, एवढच्या कसं व्हॅकन्सी का असं काय नाही. फक्त आता एक फोकस करा तुमच्या एक्झामवरती, ठीक आहे. हे झालं तुमचं व्हॅकन्सीवरती, ठीक आहे. त्याच्यानंतर येते आपला एज लिमिट किती असते या भरतीसाठी, ठीक आहे. तर इथं बघू शकता तुम्ही 18 ते 23 वर्ष कोणासाठी, URसाठी 18 ते 23 वर्ष असते. त्यानंतर OBCला 3 वर्षाची सूट असते, एक सर्व्हिसमॅनला बी 3 वर्षाची सूट असते, आणि SC ST जे असते ते 5 वर्षाची सूट असते. म्हणजे SC ST 28पर्यंत देऊ शकता, आणि OBC वयाच्या 26पर्यंत हा फॉर्म भरू शकतात, फिल करू शकतात, ठीक आहे. आता त्यानंतर ते सगळ्यात मेन आपले डॉक्युमेंट काय लागणार आहेत. तर डॉक्युमेंट हा सर्वात मेन इश्यू असते. आता तुम्ही बघू शकता क्रुशियल डेट. आता जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना माहीत नसते क्रुशियल डेट काय विषय असते. म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट लागतील ते, आता फॉर्म भरायची लास्ट तारीख काय 31 डिसेंबर, बरोबर. तर 31 डिसेंबरच्या आत तुमचे सर्व डॉक्युमेंट पाहिजे. आता डॉक्युमेंट इन द सेन्स तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे पाहिजे ते आत्ताच तुम्ही बघून घ्या, व्हिडिओमध्ये मी सांगते. कास्ट सर्टिफिकेट आत्ताच तुमचं काढून घ्या. सेंट्रलचा कास्ट यायला लागते, त्याच्या आधी फॉर्म भरू नका, नंतर पुढं प्रॉब्लेम येते यायला. पोरं क्रुशियल डेटमुळे भरतीच्या पूर्ण बाहेर होतात, लास्टपर्यंत जातात, चांगले मार्क बी पडतात, फिजिकल होते, मेडिकल होते, पण शेवटी तुम्ही क्रुशियल डेटमुळे बाहेर पडसा. इथं त्याने डायरेक्ट नोटिफिकेशनमध्येच दिले क्रुशियल डेटचा काय विषय. एक मिनटं बघता, आता हे कुठं याच्यातच लिहिले कुठंतरी, ते जाऊ दे, ते काय सापडून राहिलं आता. पण मी सांगतच आहे तुम्हाला क्रुशियल डेट काय असते की तुमचं जे फॉर्म फिल करायची लास्ट डेट आहे, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये तुमचे डॉक्युमेंट बनेल पाहिजे. तर डॉक्युमेंट कोणकोणते क्रुशियल डेटमध्ये मानले जाते. एक तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुमचं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येते OBCसाठी, ठीक आहे. तर OBCचं तुमचं डेफिनेटली कास्ट सर्टिफिकेट काढा, पण सेंट्रलचं, इथं स्टेटचं टाकू नका. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढा, त्यानंतरच फॉर्म भरा. आता आज म्हणजे पहिलीच तारीख, आता 15 दिवसात तुमचं
15 काय 5 दिवसात निघते ते कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं. ते सगळ्यात आधी ते काढा, मगच फॉर्म भरा. ठीक आहे, कारण ते 31 डिसेंबरच्या आजचंच पाहिजे. एक तर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट आणि बाकीचं तर आहे 10th 12thचं सर्टिफिकेट, ते तर आपल्याकडे असते ऑलरेडी. ठीक आहे, तर सगळ्यात मेन तुमचं हेच येते कास्ट सर्टिफिकेट आणि डोमिसाईल. लिहून पाहू शकता तुम्ही, कास्ट आणि डोमिसाईल हे 2 गोष्टी तुम्ही डेफिनेटली तुमच्याकडे आत्ताच काढून ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर येते एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ही भरती तुम्हाला माहीतच आहे, 10वी पासवर भरती. इथं 12वीचा विषय नाही, ग्रॅज्युएशनचा विषय नाही, कशाचा विषय नाही, फक्त तुमच्याकडे 10वी आहे. किती बी टक्के असो काही विषय नाही, 10वी पाहिजे आणि 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काही जास्त विषय नाही इथं. ठीक आहे, तर त्यानंतर आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालं, त्यानंतर इथे सगळ्यात मेन आपला एक्झाम पॅटर्न. ठीक आहे, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत असेलच की आपला हा एक्झाम आहे, आपण कोणत्या आपल्या मराठी भाषेमध्ये देऊ शकतो. फॉर्म भरताना तिथे ऑप्शन येते तुम्हाला एक्झाम कोणत्या भाषेमध्ये द्यायचा आहे. ठीक आहे, तर मी सजेस्ट असं करेल, तुम्ही ज्या भाषेमध्ये तयारी करत आहे. आता बरेचसे विद्यार्थी असे आहे की ते हिंदीमध्ये अभ्यास करतात, कारण की मराठीमध्ये आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सोर्स अवेलेबल नाहीत जास्त. ठीक आहे, यानंतर मी नक्कीच तुमच्यासाठी डेफिनेटली एक स्ट्रॅटर्जी व्हिडिओ आणणार आहे, अभ्यास कसा करायचा. कारण की मला पण स्वतः एक्सपिरियन्स आहे, सध्या मी करतो आहे अभ्यास SSCचा, तर मला माहीत तसे कसा ह्या गोष्टीचा अभ्यास करावा लागते. ठीक आहे, तर एक स्ट्रॅटर्जी व्हिडिओ मी नक्की पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ तो आणणारच मी. त्यामध्ये सर्व गोष्टी सांगेन मी अभ्यास कसा करायचा. पण आता फक्त एक की तुम्ही फॉर्म भरताना थोडं विचार करा, तुम्ही अभ्यास कोणत्या भाषेतून करत आहे, एक्झाम कोणत्या भाषेतून तुम्हाला द्यायचा आहे, कम्फर्टेबल कोणत्या ह्याच्यात आहे तुम्ही. ठीक आहे, तर तुम्हाला एक ऑप्शन भेटते मराठीमधून एक्झाम द्यायचा आणि एक हिंदीमधून द्यायचा. ठीक आहे, तर जास्तीत जास्त मुलं हिंदीमधून देतात. जर एखादं कोणी नवीन कॅन्डिडेट असेलच ज्याची पूर्ण तयारी मराठीतून, तर डेफिनेटली तुम्ही मराठीतून एक्झाम देऊ शकता. विषय असा आहे, 4 विषय असतात तुमचे, एक तर रिजनिंग, एक तर GK GS आपलं, एक तर मॅथ, आणि चौथा विषय असतं हिंदी नाही तर इंग्लिश. आता इथं असं विषय ना पकडू तुम्ही की मराठीतून पेपर देते तर मराठीचं इथं येणार आहे, जो पार्ट D आहे ना आपला, तर मराठीमध्ये येणार आहे. तुम्ही मराठीतून पेपर बी देत असले तर तुम्हाला हिंदीच तुमचा सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन असत ना की इथं रिजनिंग, इथं GK, इथं मॅथ आणि इथं डायरेक्ट मराठी येणार आहे. इथं मराठी येत नाही, इथं हिंदीच असते. ठीक आहे, गंज तुम्ही मराठीतून पेपर दिला तरी. ठीक आहे, तुमचे 20-20 क्वेश्चन असतात इथं. ठीक आहे, एक प्रश्नाला 2 मार्क असतात, म्हणजे तुमचं 40-40-40-40 160 मार्काचा हा पेपर असते. 1 घंट्याचा पेपर असते. आणि जर तुमचा टार्गेट स्कोअर ठेवायचा असला ह्या वर्षीसाठी, ठीक आहे, तर तुम्ही 120 हा स्कोअर ठेवून चाला. म्हणजे डेफिनेटली ते तुमचा पेपर तुमचा किती हार्ड येते त्याच्यावर डिपेंड करते, पण तरी तुम्ही 120 स्कोअर पकडून चाला. कारण की मागच्या वर्षी जी भरती होती, आता ही झाली भरती 2025ची, त्याच्या मागच्या वर्षी जर तुम्ही कट ऑफ बघितले तर सर्व कट ऑफ जवळपास 120+ आहेत. आता ह्या भरतीचा कट ऑफ जुने विद्यार्थी असेल त्याला माहीतच असेल की मी कट ऑफ स्वतः मी ॲनालिसिस केले, मुलांकडून गुगल फॉर्म भरून घेतले होते. तर आपला 110+ आपला कट ऑफचा यावेळेस अंदाजा आहे, 110च्या आसपास. ठीक आहे, तर नेक्स्ट इयरचा तुम्ही फक्त एक स्कोअर पकडून चाला, 160 पैकी 120चा स्कोअर तुम्ही पकडून चाला, तेव्हाच तुमचं डेफिनेटली सिलेक्शन होणार आहे. तर दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढते, सर्व गोष्टी होतात, त्याच्यामुळं टार्गेट करत येतं तर चांगलंच टार्गेट करा. 120 केलं तेव्हा कुठं तुमचं काही ना काही तुम्ही टिकसाल बा. ठीक आहे, आणि पेपर जर हार्ड आला डेफिनेटली कट ऑफ तुमचा कमी होणारच आहे. ठीक आहे, झालं तुमचं एक्झाम पॅटर्नचं. त्यानंतर आपलं असते एक प्रोसेस सांगायची झाली शॉर्टमध्ये तुमची, तर सगळ्यात पहिला तुमचा एक्झाम होतं आहे. त्यानंतर तुमचं फिजिकल होतं. फिजिकलमध्ये काय काय असते, 5 किलोमीटर रनिंग असते. तुमचं चेस्ट, हाईट आणि वेट ह्या गोष्टी मेजर करतात. ठीक आहे, याच्यात पास झाल्यानंतर तुमचं पहिलं पेपर होते. पेपरनंतर एक मेरिट लिस्ट लागते फिजिकलसाठी. फिजिकल पास झालं, परत एक मेडिकल लिस्ट लागते डॉक्युमेंट आणि मेडिकलसाठी. त्यानंतर परत एक फायनल मेरिट लिस्ट लागत असते. ठीक आहे, एवढ्या 2-3 लिस्ट याच्यात लागत असतात, हे ध्यानात राहू दे तुम्ही. ठीक आहे, तर झालं आपलं पहिला झाला पेपर होणार तुमचा. त्याच्यानंतर तुमचं होणार आहे फिजिकल टेस्ट. फिजिकलमध्ये काय असते, तर तुमचं 5 किलोमीटर पळणं तुम्हाला किती 24 मिनटामध्ये. ठीक आहे, 5 किलोमीटर 24 मिनटामध्ये हे झालं मेलसाठी. आणि फिमेलसाठी 1.6 म्हणजे आपलं 1600 मीटर 7 मिनटामध्ये. ठीक आहे, सॉरी इथं यानं कम्प्युज करून टाकला ते फॉर लद्दाख रिजन. हा, हे फक्त अदर दॅन लद्दाख रिजनसाठी आहे. हे लद्दाख रिजनच्या पोरायला विषय आला, हे आपलं नाही आहे. इथं बघू शकता तुम्ही, मेल कॅन्डिडेटले 5 किलोमीटर पळणं आहे 24 मिनटामध्ये, आणि फिमेलले पळणं आहे 1600 मीटर 8.5 मिनटामध्ये. ठीक आहे, हे झालं तुमचं रनिंग. त्यानंतर हाईट किती लागते, 170 सेंटीमीटर हाईट आपली लागणार आहे मेल कॅन्डिडेटसाठी, बघू शकता तुम्ही. आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट लागत असते. हाईटमध्ये सूट कोणाला भेटते,
एस टी स्टुडंट्सला 162.5 हाईट आहे. ठीक आहे. आय थिंक मी बरोबर सांगू राहील तुम्हाला. हे ते लद्दाखवाले आणि ते घुसून टाकतात ना, मग त्याच्यामुळे तिथे कन्फ्युजन होते. तर एस टी स्टुडंटला 162.5 हाईट लागत असते. आणि ज्याच्याकडे पण आपलं ते मराठाचं सर्टिफिकेट असेल, मराठा कॅटेगरीचे जे सर्टिफिकेट असते ज्याच्याकडे आहे त्याला माहीत असते ते. तर त्यांसाठी हाईट इथं बघू शकता तुम्ही, त्यांसाठी हाईट थोडी कमी असते. आता ते काय सापडून राहिलं मला कुठं, इन द कॅटेगरीज बिलॉंगिंग हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. तर जास्त पोरं आपले जनरलवाले, जनरल असो का काय असो, हाईट फक्त सगळ्याला 170 लागते. कोणाकोणाला लागते? जनरल, OBC, SC. फक्त STला सूट असते. आणि एक मराठा कॅटेगरीचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असते त्यांना सूट असते. ठीक आहे. तर हाईट पकडून झाला तुम्ही 170 सेंटीमीटर तुमची हाईट आहे. फिमेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट असणार आहे तुमची. ठीक आहे. आता त्यानंतर येते तुमची चेस्ट किती पाहिजे? तर तुमची UR, OBC, SC सर्वांसाठी चेस्ट पाहिजे तुमची 80 सेंटीमीटर चेस्ट पाहिजे. चेस्ट तुमची एकदम हार्ड चेक करतात तिथं. आणि तुमचं 5 सेंटीमीटरचं त्यामध्ये म्हणजे काय फुलवता गेली पाहिजे तुम्हाला चेस्ट तुमची. ठीक आहे. कोणाला सूट असते चेस्टमध्ये पण तेच SC कॅटेगरीला, आणि हे मराठाचं सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे त्यांना सूट किती लागते? चेस्ट 78 सेंटीमीटर. आणि ST कॅटेगरीसाठी 76. ठीक आहे. हाईटचं राहिलं होतं ना आपलं, हे हाईटचं ती सांगेन मी नंतर. ते आता मी कन्फ्यूज झालो तिथे की ते जे मराठा कॅटेगरीचं सर्टिफिकेट असते त्यांना किती असते हाईट. ठीक आहे. तर तुमची हाईट झाली, चेस्ट झाली, सगळ्या गोष्टी आता तुमच्या आय थिंक क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. तर एक फायनल सांगायचं झालं, सध्या तुमचं 1 डिसेंबरपासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे. एवढ्या लवकर फॉर्म भरू नका, थोडे 4-5 दिवस जाऊ दे. ज्याच्याकडे डॉक्युमेंट नसतील, मी परत सांगते, सेंट्रलचे डॉक्युमेंट काढा. सेंट्रलमध्ये तुमची कास्ट काढा, तुमचं डोमिसाईल काढा, आणि ते निघाल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा, कारण की शेवटी प्रॉब्लेम येत असते तुमचा. ठीक आहे. आणि पोस्ट प्रिफरन्सबद्दल मी नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेन नेक्स्ट एका. आता तुम्ही बघू शकता बाकी यूट्यूबवरती बी की पोस्ट प्रिफरन्स कसा टाकायचा असते. ठीक आहे. हा तुमचा पोस्ट प्रिफरन्स असते. पोस्ट प्रिफरन्स म्हणजे तोच ज्याचा कट ऑफ सगळ्यात जास्त असते, म्हणजे ती पोस्ट सगळ्यात चांगली असते असं मानलं जाते. कारण की CISFचा कट ऑफ सगळ्यात जास्त काऊन जाते? कारण की सगळ्यात जास्त पोराला CISF आवडते. लाईफ चांगली असते, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. सगळ्यात कमी कट ऑफ कोणाचा जात असते? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, BSFचा काऊन जाते माहीत आहे तुम्हाला, की तिकडे हाल कसे असते. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट मार्कवून समजू शकता तुम्ही. CISFचे जास्त कट ऑफ जाण्याचं कारण तेच आहे, लाईफ सोपी असते, सगळ्या गोष्टी सोप्या असतात. BSFचं सगळ्यात कमी कट ऑफ जाण्याचं कारण हेच आहे. ठीक आहे. ते नंतरची गोष्ट झाली. सगळ्यात आधी तुमचा आता फॉर्म फिल करायचा विषय, तर ते मी सांगणार तुम्हाला पोस्ट प्रिफरन्स कसा टाकायचा. आणि आता फक्त एक अभ्यासाला भिडून जा डायरेक्ट, कारण की तुमचा February-Marchमध्ये तुमचा पेपर डेफिनेटली असणार आहे. आता सोबतच एक विद्यार्थी असे असतील काही की त्यांचं पोलीस भरतीकडे बी ध्यान असेल आणि GDकडे बी ध्यान असेल. ठीक आहे. त्यांच्यासाठी सजेशन सांगायचं झालं की भाई 2 गोष्टी ॲट अ टाईम करता येणार नाही. GD अलग विषय आहे आणि SSC-GD अलग आहे, पोलीस भरती अलग आहे. दोघायला सोबत करणं म्हणजे इम्पॉसिबल तर नाही आहे, पण लय अवघड आहे. कारण की GDमध्ये तुमचं मॅथ रिजनिंग एकदम परफेक्ट पाहिजे, तेव्हाच तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता. आणि पोलीस भरतीचं वेगळं, तिकडे पोलीस भरतीचं मॅथ आणि रिजनिंग एकदम चिल्लर म्हणजे असं हे नाही करत मी, पण एकदम सोपं विचारतात GDपेक्षा. GDचं भाई मॅथ रिजनिंग डायरेक्ट CGL सगळ्या लेवल घेऊन टाकतात ते का. त्याच्यामुळे तुमचं इकडचं अलग आहे GDसाठी आणि पोलीस भरतीसाठी अलग आहे. त्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. अगं त्या गोष्टीवर मी एक व्हिडिओ बनवीनच नक्की, की पोलीस भरती करू शकता तुम्ही का SSC GD करू शकता, कोणासाठी कोणती बेस्ट आहे. ठीक आहे. आणि नक्कीच जे नवीन असतील भैया, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी दरवेळेस म्हणत नाही चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये की सबस्क्राईब करा, पण हा नवीन विद्यार्थ्यासाठी 2026ची जी तयारी करत आहे, फर्स्ट टाईम तुम्ही व्हिडिओ बघत असताल, त्यामुळे नक्की याच्यानंतर व्हिडिओ येतात चॅनलवरती, कायमीचेच असणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट आय थिंक क्लिअर झालेच असतील. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत भैया जय हिंद, जय महाराष्ट्र.